लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे मानिनी आपल्या मैत्रिणीला म्हणत असते, कशी आहे माझी सून? तर आता तिची मैत्रीण सुनीता म्हणते, ब्युटिफुल. काव्या, मला सांग, याआधी आपण कधी भेटलोय का? असं म्हणते आता ती मैत्रीण मानिनीची काव्याला. आपण असं म्हणते आता काव्या, नाही हो, मला तरी काय असं आठवत नाही, असं म्हणते आता काव्या. तर आता ती बाई म्हणते, आय नो वाय, पण मला असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय, असं म्हणते आता ती बाई. तर आता काव्या जरा टेन्शनमध्ये येते. तर ती आता म्हणते, नाही, चल ग, इतक्या वर्षात माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाहीस आणि आता काव्याला कुठेतरी बघितलंस. चल चल, असं म्हणते आता मानेने. काव्य, असं म्हणते आता मानेने, तू आवरून घे, खूप गुलाल लागलाय, असं म्हणते आता मानेने. आणि हा गदडा पार्थ कुठे आहे, असं म्हणते आता ती. गाडी पार्क करतायत. त्यांनी जसा माझ्यावर गुलाल उधळलाय तसं बाकी लोकांनी त्यांच्या गाडीवर गुलाल उधळलाय, असं म्हणते आता काव्या. आणि तेच ते साफ करतायत, असं म्हणते आता ती. येतीलच आता. तर आता मानिनीची मैत्रीण विचारत असते, तू ना आता निवांत बस, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करते, असं म्हणते मानिनी. अगं कॉफी काय, वाईन नाही आहे का, असं म्हणते आता सुनीता. अगं आताच गणपतीचं विसर्जन करून आलोत ना, मी तुला कॉफी देणार आहे, असं म्हणते आता मानिनी. हो, तेही विदाऊट शुगर, असं म्हणते आता ती बाई. मी कुठे बरं पाहिलंय काव्याला, असं म्हणते आता सुनीता. तर आता तिला आठवतं कसं काव्या आणि जीवाला ती बघितलेली असते एका बाकावरती. आता तिला आठवतं ते सगळं. रश्मी, असं म्हटलेली असते ती सुनीता. तो मुलगा काय टेबलवर लिहितोय ते बघ, असं म्हणते ती बाई. त्याच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी करत असेल, असं म्हटलेली असते ती वेटर. अहो, नेहमीचे कस्टमर आहेत ते, त्यांचं बिल काढलं ना तर माझा अख्खा पगार निघेल, असं म्हणते आता ती. असं म्हटलेली असते ती वेटर. बरं, हे सँडविच 5 नंबरवर देऊन या, असं म्हटलेली असते आता ती सुनीता. तर आता बघा प्रेक्षक, ही मानिनीची जी मैत्रीण असते ना, ती आता एका कॅफेची ओनर असते, जिथे जीवा आणि काव्या नेहमी जात असतात. ते जे आणि के त्यांनी लिहिलेलं असतं ना तो टेबल, आता तो सुनीताच्या कॅफेतलाच टेबल असतो बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या गेलेली असते तिच्याकडे आणि म्हटलेली असते, एक्सक्यूज मी, सर्व्हिस चार्ज कट करेल का प्लीज, असं म्हणते आता काव्या. वाय नॉट, असं म्हटलेली असते सुनीता. हे बघ म्हणून आता ती बिल दिलेली असते. बाय द वे, यू लुक गुड टुगेदर, असं म्हणते आता सुनीता. काव्याला सगळं पूर्वीच आहे बघा प्रेक्षक हो. सॉरी, असं म्हणते आता काव्या. तू आणि तो मुलगा गोड दिसताय एकत्र, असं म्हणते आता ती. बॉयफ्रेंड, असं म्हणते आता ती. तर आता जीवा लिहित असतो काहीतरी टेबलवरती. हजबंड, लकी यू, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. तर आता आठवतं सुनीताला कसं जीवा आणि काव्या तिच्या कॅफेमध्ये एकत्र बसत असतात आणि त्यांचे कसे भांडणं होत असतात, हे सगळं आता तिला आठवतं. कसं तो तिला फूल देत असतो, कसं तिला म्हणवत असतो, हे सगळं आता आठवतं तिला. आणि ते बघून खूप हसतही असते सुनीता. हे आता तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा कसं काय काय करत असतो आणि कसं काव्याला म्हणवत असतो, हे खूप सारं तिला आठवतं आता प्रेक्षक हो सुनीताला. आणि आता तिला कळतं की हीच ती मुलगी म्हणून. तर आता इथे रात्र झालेली असते आणि आता इथे नंदिनी शोधत असते जीवाला. आणि जीवा इथे बसलेला असतो वडापाव खात. काय करताय तुम्ही इथे, असं म्हणते आता नंदिनी. ए, तू आलीस इथे, असं म्हणत होता जीवा. काय वडापाव खाता इथे, मी वेड्यासारखं तुम्हाला शोधते सगळीकडे, तुम्हाला कसं काहीच वाटत नाही, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवाला बोलायलाच येत नाही, कारण आता त्याच्या तोंडात वडापाव असतो. आहा हा हा, असं म्हणत होता जीवा. एवढं काय झालं तुला चिडायला, असं म्हणत होता जीवा. काय झालं चिडायला म्हणजे, असं म्हणते आता नंदिनी. तिथे मला रस्त्यामध्ये उभं केलं आणि इथे स्वतः वडापाव खायला आलात, असं म्हणते आता नंदिनी. अरे, सांगायची काय पद्धत बिद्धत आहे की नाही, असं म्हणते आता नंदिनी. अरे, त्यात काय सांगायचं का, असं म्हणतो आता जीवा. इकडे येऊन बस बस, असं म्हणत होता जीवा. काय झालं एवढं चिडायला, असं म्हणत होता तो. काय झालं म्हणजे, असं म्हणते आता नंदिनी. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा वडापाव खायचा आहे, हा, असं म्हणत होता जीवा. थांब थांब, सांगतो दादा, एक वडापाव, असं म्हणत होता जीवा. काय कळतंय बिळतंय की नाही तुम्हाला, मला नको आहे वडापाव, असं म्हणते आता नंदिनी. नाही नको, असं म्हणते आता नंदिनी. तर तेवढाच वडापाव येतो. मस्करी सुस्ती आहे, मस्करी सुस्ती आहे तुम्हाला, काय तरी बोलते, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला काय वडापावचं सुचलंय सगळं, असं म्हणते तर नंदिनी. तिथे खरं तर काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे मी तुम्हाला शोधून शोधून वेडी झाले. एकतर माझ्याकडे फोन नाही, तुमच्याकडे फोन नाही, काय झालं असतं तुम्हाला मग, असं म्हणते तर नंदिनी. तर आता जीवा म्हणतो काय, तर आता नंदिनी म्हणते, आणि सापडलाच नसता तर काय केले असते मी, असं म्हणते तर नंदिनी. तर आता जीवा बघतच थांबतो तिला. हो हो हो, किती बोलतेस तू, असं म्हणतो आता जीवा. दम नाही लागत तुला, लागला ना, असं म्हणते आता नंदिनी. चांगला दम लागला, पण बोलून नाही, तुम्हाला शोधून शोधून दम लागला मला, असं म्हणते आता नंदिनी. एवढंच ना, मला सांग, तुझ्यासाठी छास मागू की लस्सी, छास लस्सी सोड, मी म्हणतो तुला छान हा वडापाव खा, अप्रतिम आहे, असं म्हणत होता जीवाने. आता तोही खातो वडापाव. असं म्हणत होता जीवा. वाव, मस्करी सुचते तुम्हाला, मी इथे खूप सिरियसली काहीतरी बोलते, हे बघा, माझं बोलणं गमतीत घेऊ नका तुम्ही, असं म्हणत होता नंदिनी. ठीक आहे, मी तुझं बोलणं अजिबात मस्करीत घेत नाही आहे, पण काय झालं, तू विष मागताना अचानक कोणीतरी
आलं आणि मला वडापावचा वास आला आणि अचानक माझ्या नाकात शिरला. मी स्वतःला माझ्या टेम्पटेशनला खूप प्रयत्न केला थांबायचा, पण तो वास मला काय राहू देईना. मी ना धावत पळत सुटलो ह्या वडापावच्या गाडीपाशी येऊन थांबलो. एक वडापाव घेतला आणि त्याचा असा ताव मारला. असं म्हणत होता जीवा, असं म्हणत होता जीवा. तेव्हा जाऊन कुठे मला छान वाटलं. तेव्हा वाटलं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं. हे कुठलं आयुष्य आहे असं म्हणते आता नंदिनी. जे वडापाव खाऊन सार्थकी लागतं असं म्हणते नंदिनी. एक मिनिट, माझी हवी तेवढी चेष्टा कर, पण वडापावची रे असं म्हणतो आता जीवा. माझी अजिबात मस्करी करायची नाही. वडापाव मुंबईची शान आहे आणि गणपती विसर्जनानंतर वडापाव खाणं अचिव्हमेंट असल्यासारखं आहे असं म्हणत होता जीवा. हे सगळं अचिव्हमेंट वाटल्यासारखं आहे असं वाटत नाही का तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. वाटलं ना तुला? मला सुद्धा वाटलं. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ते करा. तुम्ही वडापाव खा, मी जाते इथून असं म्हणते आता नंदिनी. ए नंदिनी असं म्हणत होता जीवा. ह्या पुढे मी कुठलीच विश मागणार नाही. तुम्हाला काय कळतंय का असं म्हणते आता नंदिनी. मी जेन्युइनली डिस्टर्ब होते. माझ्या बोलण्यातला काही सिरियसनेसच कळत नाहीये का तुम्हाला? किती घाबरले होते मी, वेड्यासारखी शोधत होते तुम्हाला सगळीकडे. नको नको ते विचार आले मनात, सगळीकडे शोधले. माझ्या पायातला त्राण निघून केला सगळा. हे बघा, तुम्हाला माझ्यावर ओढायचं असेल तर ओढा, माझी खिल उडवा, पण काय करायचंय ते करा. पण असं अचानक गायब व्हायचं नाही हा माझ्या समोरून असं म्हणते आता नंदिनी. मला खूप त्रास होतो या सगळ्याचा असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा खुश होतो हे बघून. नंदिनी असं म्हणत होता जीवा. पण मला एक गोष्ट कळली नाही, मी तुझ्या नजरेसमोरून घेतल्याचा एवढा का त्रास झालाय तुला असं म्हणत होता जीवा. म्हणजे मी हरवलो, तुला दिसलो नाही, ह्याचं एवढं का टेन्शन घेतलेस तू असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. का म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. काळजी वाटली मला तुमची. तुम्हाला काय झालं असतं म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा तिच्याकडेच बघत थांबलेला असतो. गणपती बाप्पा मोरया म्हणत म्हणत आता दुसरे लोक येतात. तर आता जीवा म्हणतो, बाय द वे नंदिनी, हा एक वडापाव खाल्ला ना की समोरच्यावरचा राग सुद्धा एका क्षणात गायब होतो असं म्हणत होता जीवा. जसं आता मी गायब झालो होतो. सॉरी असं म्हणत होता जीवा. ये बस बस ग, ये असं म्हणतो आता जीवा. आणि मग आता नंदिनी येऊन बसते आता जीवा समोर. तर आता तो तिला वडापाव देतो आणि हे घे म्हणतो. अरे घे ना, घे घे असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. तर आता नंदिनी तो वडापाव खाते. नंदिनी बाहेरून कितीही चिडत असली तरी आतून नेमकं तिला माझ्याबद्दल काय वाटतंय हे बघण्यासाठी आज मी जो पेत्रा वापरला ना गायब व्हायचा, तो वरचढ आहे असं म्हणतो आता जीवा. आणि आता तो बघत असतो नंदिनीकडे प्रेमाने खूप, आणि नंदिनी त्याच्याकडे बघते आता. तर जीवा खूप खुश झालेलो असतो बघा, कारण आता नंदिनीला तिची काळजी असते म्हणून. तर आता इथे माणिनी कॉफी बनवत असते. काव्या आणि पार्थ तुझ्या कॅफेमध्ये येऊन गेले असं म्हणते तर नंदिनी. हो, नेहमीच यायचे असं म्हणते आता तिची मैत्रीण सुनीता. लबाड ग दोघे, आणि स्पेशली काव्या म्हणजे इथे घरात पार्थच्या भाषेत सांगायचं झालं तर फिस्कारत असते तिच्यावरती. हा हा, असं म्हणते आता सुनीता. आणि तुझ्या कॅफेमध्ये गुलगुल गप्पा मारायचे, नुसतं गुलगुल गप्पा नाही मारायचे, भांडायची सुद्धा, आणि तुझी सून जरा जास्तच भांडायची असं म्हणते आता सुनीता तिची मैत्रीण आता माणिनीची. तर आता माणिनी हसते. आणि पार्थ बिचारा तिचा रुसवा काढत बसायचा, तिला गुलाब द्यायचा, तिला शांत करायचा असं म्हणते आता सुनीता. आता अगं घरात पण सेमच परिस्थिती आहे असं म्हणते आता माणिनी. यू नो वॉट, माझ्या कॅफेचा बिझनेस त्यांच्यामुळे भरपूर झाला आहे असं म्हणते आता ती. पण आधी जरा माहिती असलं ना तर मी त्यांच्याकडून कॉफीचे पैसे घेतलेच नसते बघ असं म्हणते आता सुनीता. आई बघ प्रसाद उरलाय असं म्हणतो आता पार्थ. आहे असं म्हणतो आता तो तिच्या मैत्रिणीला. ओळखलंस का असं म्हणते आता माणिनी. नाही म्हणतो आता पार्थ. ओळख बरं असं म्हणते माणिनी. तर सुनीता ओळखतच नाही त्याला. अरे सुनीता काकू असं म्हणते आता माणिनी. ओ अच्छा, तुझी शाळेतली मैत्रीण असं म्हणतो आता पार्थ. खूप वर्ष आपण भेटलोच नाही ना असं म्हणतो आता पार्थ. तुम्ही जुन्या घरी आला होता का असं म्हणतो आता पार्थ. पण जीवा असं म्हणते आता सुनीता. तू किती बदललायस रे असं म्हणते आता सुनीता. तुला ओळखलेच नाही मी. खरंच खरंच ओळखलं नाहीयेस तू असं म्हणते आता माणिनी. मी जीवानी पार्थ आहे असं म्हणतो आता पार्थ. तर आता त्या बाईला शंका येते. काय तू पार्थ कसा असू शकतोस? पार्थ तर काव्याचा नवरा आहे ना. सुनीता, तू विसर्जनाच्या आधी थोडी. तर आता सुनीता म्हणते, हाच पार्थ आहे आणि हा पार्थ म्हणजेच काव्याचा पार्थ असं म्हणते आता माणिनी. तर आता पार्थ म्हणतो हो. तर आता सुनीताला जरा डाऊट येतो हे काय म्हणन. तर आता पार्थ म्हणतो, बरं तुमच्या गप्पा चालू राहू द्या, मी जरा फ्रेश होऊन आलो असं म्हणतो आता पार्थ. तू खरंच पार्थ आहेस असं म्हणते आता सुनीता. हो, मीच पार्थ आहे असं म्हणतो आता पार्थ. तर आता सुनीताला जरा शॉक बसतो. आलोच मी असं म्हणून आता पार्थ निघून जातो तिथून. तर आता सुनीता आपल्याच विचारात असते. तेवढ्यातच माणिनी येते आणि म्हणते, काय ग तुझं भूत बघितल्यासारखं काय बघतेस असं म्हणते आता माणिनी. अगं तूच मला सांगितलंस ना की तुझ्या कॅफेमध्ये पार्थ आणि काव्या बऱ्याच वेळा येऊन गेलेत, आणि तूच पार्थला ओळखलं नाहीस. कमाल करतेस असं म्हणते आता माणिनी. कारण मी ज्याला काव्याचा नवरा पार्थ समजत होते तो हा नाही आहे असं म्हणते आता सुनीता. तर आता माणिनीला पण धक्का बसतो. तर आता माणिनी म्हणते, म्हणजे काव्यासोबत कॅफेत येणारा मुलगा दुसरा होता असं म्हणते आता सुनीता.
तर आता मानिनीला धक्का बसतो. तर आता सुनीता सांगते, तू आणि तो मुलगा एकत्र गोड दिसताय असं म्हटलेली असते ना सुनीता, ते सगळं सांगते तर मानिनीला. बॉयफ्रेंड असं म्हटलेली असते तेव्हा हसबंड म्हटलेली असते ती. काव्या त्या मुलाला हसबंड असं म्हणत होती असं म्हणते तर मानिनी. हो असं म्हणते आता सुनीता. 6 महिन्या आधीची गोष्ट आहे ही. अच्छा अच्छा, 6 महिन्या आधीची गोष्ट आहे होय. अगं मग ठीक आहे. तो कदाचित तिचा बॉयफ्रेंड होता असं म्हणते तर मानिनी. मानिनी असं म्हणते तर सुनीता. तू इतकी कॅज्युअल कशी काय असू शकतेस? इतक्या शांतपणे घेतेस या गोष्टी? काय हरकत आहे असं म्हणते तर मानिनी. हे बघ प्रत्येकाचा भूतकाळ असतो सुनीता असं म्हणते तर मानिनी. आता काव्याचा कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय हे तुला माहित नाहीये असं म्हणते तर मानिनी. आणि लग्नाच्या आधी जर तिचं असेल ही कुणावर प्रेम तर काय हरकत आहे असं म्हणते तर मानिनी. हे बघ विक्रमचं सुद्धा आधी कुणावर प्रेम होतं तुला माहिती आहे ना असं म्हणते तर मानिनी. मग जर माझ्या नवऱ्याचा भूतकाळ मी एक्सेप्ट करू शकते तर काव्या तर मुलीसारखी आहे असं म्हणते तर मानिनी. आर यू शुअर की तिचा भूतकाळ ती विसरली असेल असं म्हणते आता ती सुनीता. तर आता मानिनी म्हणते हो माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तिच्या आयुष्यात फक्त फार्थ आहे असं म्हणते आता मानिनी. तो कॅफेवाल्या मुलाचा चॅप्टर लग्नानंतर संपला असणार अगं असं म्हणते आता मानिनी. मी जरा दिवा लावते, जरा तू दूध बघशील, उतू जाईल नाही तर असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी निघून जाते तिथून. तर आता सुनीता तिथेच थांबलेली असते. कारण मी ज्याला काव्याचा नवरा पार्थ समजत होते हा नाही आहे असं मानिनीला आता आठवण येत असतं. काव्यासोबत कॅफेमध्ये येणारा मुलगा दुसरा होता असा त्रास होत असतो आता मानिनीला दाखवत नसली तरी आठवण करून घेऊन की सुनीता काय बोलली ते म्हणून. मी त्यांना पाहिलं आहे असं म्हणते आता सुनीता. मानिनीला सांगावंच लागेल. तर आता मानिनी इथे दिवा लावत असते आणि लवकर पेटतच नसते आता माचीस. मानिनी नाही नाही. मानिनी काव्याच्या आयुष्यातला त्या काफेच्या मुलासोबत चॅप्टर आजही संपलेला नाही आहे असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनीला शॉक बसतो कारण आजही मी त्या दोघांना एकत्र बघितलंय असं म्हणते आता ती बाई. आज असं म्हणते आता मानिनी. तर आता सुनीता म्हणते आज काव्या गुलाबी ड्रेसमध्ये होती आणि ते दोघं जण तर आता ती बघितलेली असते आज जीवा आणि काव्याला आणि कार गाडीमधून येताना. आणि आता ती बाई बघितलेली असते कसं जीवा मदत केलेली असतो तिची. हे सगळं आता तिला आठवताना सांगत असते ती मानिनीला. अरे हे तर तेच कपल आहे जे माझ्या कॅफेमध्ये यायचं. बाप्पा त्यांना सुखी ठेव कायम असं म्हटलेली असते सुनीता. तर आता सुनीता तिथून निघून गेलेली असते त्यांना दोघांना बघून. आता मला कळतंय ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाहीये, तिचा बॉयफ्रेंड होता असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनीला जरा धक्काच बसतो आणि आता सुनीता म्हणते होता नाही आहेच. तुझ्या सुनेचा अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे मानिनी असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनीच्या डोळ्यात अश्रू असतात. मी बहुतेक चुकीच्या वेळेला आले असं म्हणते सुनीता. बोलू नंतर असं म्हणून आता सुनीता निघून जाते तिथून. तर आता मानिनी खूपच धक्क्यात असते आणि तिला शॉक बसलेला असतो आणि तिला आठवतं कसं काव्याने लाथ मारलेली असते गृहप्रवेशाच्या वेळेला. कसं काव्या म्हटलेली असते अजूनही वेळ गेलेली नाही आपण डिवोर्स घेऊन मोकळे होऊया ना. मला एक गोष्ट सांगू, भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन अचानक माझं नशीब बदलून टाकलं तर काय करायचं मी असं म्हणते आता काव्या. असं बदललेलं नशीब बदललेलं नातं मान्यच नसेल तर असं म्हटलेली असते काव्या. सगळं आठवतं आता मानिनीला कसं काव्या पार्थच्या हातातून घास सुद्धा घेत नसते. काय गरज नाही आहे मला घास भरवायची वगैरे म्हटलेली असते. सगळं आठवतं आता मानिनीला. काय चाललंय या घरात कुठलाही लादलेलं नातं टिकून राहत नाही. एवढी साधी गोष्ट कळत कशी काय नाही इथल्या घरातल्या लोकांना. माझ्या आयुष्याला तुम्हामुळे त्रास झालाय असं काय का म्हटलेली असते ना काव्या. सगळं आठवतं आता मानिनीला सगळं. आई बोलताय ते बरोबर आहे असं म्हणते आता नंदिनी. तूही तेच म्हण पार्थही तेच म्हणतात असं म्हटलेली असते काव्या. आई बरोबर बोलते आई बरोबर बोलतेय. आई असं म्हणाली तसं म्हणाली असं फर्स्ट अॅनिव्हर्सरीच्या वेळेचं सगळं आठवतं मानिनीला. फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरीचं. ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही आहे तो तिचा बॉयफ्रेंड आहे असं म्हणते आता सुनीता. ते आठवतं मानिनीला आणि येतंय ते दूध ओतून गेलेलं असतं. मानिनी आपल्या तंदीरचं असते. होता नाही आहे. तुझ्या सुनेचा अजूनही अफेअर चालू आहे असं म्हटलेली असते सुनीता. ते आठवतं परत मानिनीला आणि तिच्या डोक्यात ते फिरत असतं आणि आता वीजही कडकडते. तर आता इथे रम्या आणि वसुआत्या बसलेल्या असतात आणि म्हणतात काय चाललंय हे वादळ येणार वाटतं असं म्हणते आता वसुआत्या. असंही घडत नाहीये या घरात असं म्हणते आता रम्या. कुठलं वादळ, सगळं गुण्या गोविंदाने चालू आहे असं म्हणते आता रम्या. गणपती बसलेत. दरवर्षी तुला मिळणारा पहिला आरतीचा मान त्या पार्थ आणि काव्याला मिळाला असं म्हणते आता रम्या. तूच दिला असतो रम्या असं म्हणते आता वसुआत्या. खरं तेच बोलतेय मी असं म्हणते आता रम्या. आणि इतकंच नाही आई, नंदिनी आणि जीवा त्या आनंदी निवास मधल्या गणपतीला गेलेत आणि हसत खेळत विसर्जन करून आले
आपण आहोत इथे असं म्हणते आता रम्या. मोलकरणी सगळी कामं करायला सज्ज असं म्हणते आता रम्या. तुला काय वाटतंय ग रम्या असं म्हणते आता वसुहत्या. या घरामध्ये मी फक्त काम करत असते असं म्हणते आता वसुहत्या. अजिबात नाही. ह्या घरातलं प्रत्येक काम करताना मनामध्ये एकच विचार असतो की या घरातल्यांचं वाटोळं कसं होईल असं म्हणते आता वसुहत्या. हो, तू ना फक्त विचारच करत राहा असं म्हणते आता रम्या आणि ऍक्शन काही घेऊ नकोस. हे सगळं अगदी गुण्यागोविंदाने राहत आहे आणि आपण राब राब राबतोय नुसतं असं म्हणते तर रम्या. आनंदाने राहतायत. तर आता वसुहत्या दाखवते तिला काहीतरी. खरं तर मी तुला काही सांगणार नव्हते रम्या, पण आता दाखवते असं म्हणते तर वसुहत्या. बघ असं म्हणते तर वसुहत्या. तर आता रम्या बघायला लागते तो व्हिडिओ. हे काय आहे असं म्हणते तर रम्या. नंदिनी आणि जीवाचा आनंद निवास मधला व्हिडिओ. ह्या दोघांना वाटतंय की ते खूप आनंदात आहेत म्हणून त्यांच्या आनंदाला मी सुरुंग लावायला सुरुवात केली आहे असं म्हणते तर वसुहत्या. तर आता वसुहत्या म्हणते, जिने माझा अहंकार मातीत मिळवलं, माझे चांगले कपडे काढून मला असे वस्त्र दिलेत मोलकरणीचे, तिला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात केली आहे मी असं म्हणते तर वसुहत्या. नंदिनीला वाटतंय की ती जिंकली, पण तिला माहिती नाही आहे रम्या की जखमी वाघीण अधिक घातक असते. ह्या वेळेला मी तिच्या बाबतीत काय करणार आहे ना, जी ती कल्पना सुद्धा करू शकणार नाही असं म्हणते तर वसुहत्या. ग्रेट असं म्हणते तर रम्या. ह्या देशमुखांची ना नांगी टेचायलाच हवी असं म्हणते तर रम्या. आई, तू काय ते वाटेल ते कर. तू जे काय करत असशील ना त्यात मी तुझ्यासोबत आहे असं म्हणते तर रम्या. माझ्यासोबत राहण्यापेक्षा ना तू त्या काव्यावरती लक्ष ठेव असं म्हणते आता वसुहत्या. कारण आपल्याला फक्त नंदिनीचा नाही तर आता रम्या त्या काव्याचा सुद्धा सूड घ्यायचा आहे आपल्याला असं म्हणते आता वसुहत्या. तिचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोचले ना, तिला ह्या घरामध्ये राहण्याची चोरीच झाली पाहिजेत. असं काहीतरी घडायला हवं आहे. तसंच घडेल आहे असं म्हणते तर रम्या. कारण आपलीच माणसं आपल्यावर पलटायला फार वेळ लागत नाही असं म्हणते तर रम्या. त्या काव्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडेल असं म्हणते तर रम्या. आणि आता ते दोघी म्हणतात की असं जर का घडलं ना रम्या तर आपले दिवस बदललेच म्हणून समज असं म्हणते आता रम्याला वसुहत्या. पहिला ना ती मानिनी काव्यावर उलटायला हवी. इतके दिवस काव्याने त्या मानिनीच्या डोळ्यात खूप मान कमवलाय ना, आता माती होईल असं काहीतरी घडायला हवं असं म्हणते आता वसुहत्या. आणि आता खूप वीज कडकडते आणि आता वसुहत्या आणि रम्या खुश होतात. तर आता इथे काव्या सगळा गुलाल काढत असते आणि आता तिला आठवतं नशिबाचे फासे उलटे फिरणार आहे, जे लपून होतं ते उघड होणार आहे असं म्हटलेले असतात ना साने गुरुजी. सगळं आठवतं आता काव्याला आणि आता तिला खूप भीती वाटत असते बघा प्रेक्षक हो. विसर्जनाचा दिवस संपला पण काही घडलं नाही असं म्हणते आता काव्या. आमच्यात काही वाद नाही, घरातल्यांना काही कळलं नाही, काही क्लेश नाही, माझ्यावर काही आरोप काही नाही असं म्हणते काव्या. गुरुजींची भविष्यवाणी कधी चुकत नाही असं म्हणाले पार्थ खरे, पण मी अपवाद ठरले आहे बहुतेक असं म्हणते आता काव्या. आणि खुश होते ती. असं म्हणते आता काव्या. काही झालं नाही, हेच चांगलं आहे असं म्हणते आता काव्या. तर आजचा भाग इथे समजू तर बघूया तरी मध्ये काय आहे ते. आई हे घे दागिने असं म्हणून काव्या आता देते मानिनीकडे. मंगळसूत्र काढायची एवढी घाई, लग्नाच्या आधीची गाठ प्रेमाची सोडावी लागते काव्या असं म्हणते आता मानिनी. लग्नाआधी तुझं अफेअर होतं काव्या आणि आता ते लग्नानंतरही चालू आहे. होण्या काव्या असं म्हणते आता मानिनी. आता इथे काव्या खूप घाबरलेली असते. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजू तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.